करूया शुभ सन्मान। आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो की जांभळमुरे गावचे ज्येष्ठ नागरिक आणि कनेर विकास सेवा सोसायटीचे संचालक आदरणीय श्री सूर्याजी आबा जांभळे भाऊ यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मंचावरती करण्यात यावा। कॅमेरामॅनला विनंती असेल की थोडासा फोकस करा, विनंती असेल, वेळ जास्तीचा घेणार नाहीये। अगदी मायेने विणलेली उबदार शाल, थँक्यू सो मच लहूजे जाधव सर, आपला सुमधुर आवाज आपण या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात। खऱ्या अर्थानं एक गोडवाणी मराठी भाषेतील एक दर्जेदार समालोचन आज सातत्याने लहूजे जाधव सर यांचा आवाज तुम्ही खऱ्या अर्थानं ऐकला। आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथेपर्यंत आलात। या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही खूप छान पद्धतीने मॅचेस रंगवली, त्याबद्दल सरपंच चषकच्या माध्यमातून जांभळमुरे टीमच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्वांचं आभार मानतो। थँक्यू सो मच। तर जाऊया मॅचच्या दिशेने। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ओमकार देवरे यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया। आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत की हा सन्मान देण्यासाठी आम्ही विनंती करतो की आदरणीय श्री रमेश नारायण जांभळे भाऊ यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बहाल करायचा आहे ओमकार यांना। तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। मॅच आहे एका बाजूला अंबानी त्यांच्या विरुद्ध शिवतेज 11 पारांबे अशी मॅच आहे। अगदी हा बॉल अगदी हवेमध्ये आहे आणि हवेच्या झोक्या संघ बॉल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आलाय। एक खणखणीत दणदणीत सनसनीत षटकार यशच्या बॅट मधून, काय पटका सजवलाय लाजवाब। तत्पूर्वी आपण ओमकार देवरे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया। अगदी खऱ्या अर्थानं सूर्याजी आबा जांभळे आणि रमेश नारायण जांभळे भाऊ यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान आपण बहाल करतोय ओमकार यांना। त्याचबरोबर अभय जांभळे यांना विनंती करेन की आपण एक षटकार मारला होता त्याच्यासाठी देखील 200 रुपयांचं प्राइज आहे। आणखीन एक चांगला स्ट्रोक यावेळेला फिल्डर त्या ठिकाणी आहे आणि या बॉलच्या पाठीमागे मिळाली जाईल एक सचिन शेडगे आहेत की काय? यस, सचिन शेडगे फिल्डिंग मध्ये करत आहेत। खऱ्या अर्थानं मी आता नक्कीच सांगेन सचिन शेडगे माझ्याशी खोटे बोलला, कारण सचिन शेडगे यांना समालोचक करण्याची मी विनंती केली होती आणि त्यांनी सांगितलं की मी फिरायला बाहेर चाललोय। सचिन शेडगे सर हे बरोबर नाहीये, परंतु विनोदाचा भाग होता। जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। बॅकफुटला गेले, त्यानंतर सिंगल धाव प्राप्त झाले। नऊ धावा धावफलकावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे। अतुल गोलंदाजीच्या रनवेवरती उभा आहेत आणि त्यांनी आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 9 धावा खर्च केलेत। एक गडी देखील त्यांनी मिळवलाय। आकुटप्प्याचा बॉल होता, शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेऊ शकले नाही। त्यानंतर हा चेंडू अंगावरती आदळलाय, बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट आलेला आहे बॉल। चांगली गोलंदाजी मी म्हणेन, 9 धावा खर्च केलेले आहेत आतापर्यंत अतुलने। पाठीमागच्या स्पर्धेमध्ये देखील अतुलने एक चांगली गोलंदाजी केली होती। समोर जर आपण पाहिले तर यश शेडगे आहेत आणि त्याच्या बॅट मधून एक मोठा धमाका देखील पाहायला मिळालाय। तत्पूर्वी आपण देऊया
जो षटकार मारला होता अभय जांभळे यांनी, त्याच्यासाठी प्राइज लगवलं होतं आदरणीय श्री रमेश नारायण जांभळे भाऊ यांच्या माध्यमातून, आणि ते प्राइज आम्ही त्यांना देतोय. आणखीन एक मोठा धमाका फलंदाज यश शेडगेच्या बॅट मधून आलाय, एक धमाकेदार पॉवरफुल बुलंदी षटकार. लाजवाब कामगिरी केली जाते. यश शेडगे या नावाचं वादळ गोंगावताना पाहायला मिळते. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर चेंडू अंगावरती येणार होता, त्याला मात्र लॉप केलं आणि चेंडूला मात्र हवेच्या झोक्यानं पाठवले सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी एक षटकांचा खेळ समाप्त झालाय. एका षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत तब्बल 15 धावा. 15 धावा धावफलकावरती आहे. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय आणि खेळताय देखील. श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जांभळमुरे आयोजित सरपंच चषक 2025 पर्व क्रमांक 1 या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रोख रक्कम 21,000 रुपये आम्हाला सौजन्य लाभलंय. माजी नगरसेवक समाजसेवक आदरणीय श्री शंकरराव मोरे साहेब. द्वितीय पारितोषिक देखील आदरणीय श्री शंकरराव मोरे साहेब समाजसेवक यांच्याकडून लाभलेला आहे. तृतीय क्रमांक पारितोषिक आहे 2,500 सौजन्य लाभलंय कैलासवासी तानाजी आबा जांभळे, कैलासवासी सुमन तानाजी जांभळे यांच्या स्मरणार्थ निलेश तानाजी जांभळे यांच्याकडून. चतुर्थ पारितोषिक आहे रोख रक्कम 2,500 रुपये आम्हाला सौजन्य लाभलंय अभिजित पोस्तुरे, तिरुमला तिरुपती को ऑप सोसायटी. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा आहे, हवेमध्ये खेळला आहे, मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क जसा हवा होता तसा झालेला नाही. याही बॉलच्या पाठीमागे एकच धाव मिळेल. प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाची चमचमती ट्रॉफी आम्हाला सौजन्य लाभले बजरंग ट्राइस ट्रेडर्स E21 दाना बंदर APMC मार्केट वाशी यांच्या माध्यमातून. तृतीय क्रमांकाची चमचमती ट्रॉफी आम्हाला सौजन्य लाभले जांभळमुरे ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी रोहिदास श्रीरंग जांभळे आणि अंकुश बाळू शेलार यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर चतुर्थ पारितोषिक सौजन्य लाभले अंकुश श्रीरंग जाधव, संचालक कनेर विकास सेवा सोसायटी, त्यांचे आम्ही आभार मानतोय. यस, त्याचबरोबर पारितोषिक येत आहे राजेश शेडगे 11 या संघाचे संघ मालक. खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता, अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला पाठवलाय व्ही शेप मध्ये. एक धाव मिळेल आणि दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. सचिन शेडगे आलेले आहेत. यस, यश शेडगे अंबानी यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारासाठी इथून पुढे जो षटकार ते मारतील त्या षटकारासाठी राजेश शेडगे 11 या टीमचे संघ मालक आणि सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पूर्व अध्यक्ष धनाजी राजे शेडगे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत यशसाठी. परंतु यावेळेला बॅट तळपले. अर्थातच त्या खेळाडूचं नाव आहे ओमकार. ओमकारने मात्र प्रभावित केलंय. त्याची बॅट देखील तळपताना पाहायला मिळते. मौका देके तो छक्का मार रहा है. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना अंबानी टीमने धावफलकावरती धावा तब्बल जोडलेत 23 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल. बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. फिरकीची जादू सचिन शेडगे सरांची पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावरती आहेत. कमबॅक करून देणारा हा बॉल पाहायला मिळाला. या बॉलच्या अगोदर संकट आलं होतं, संकटावरती मात केले सचिन शेडगे यांनी. आखूड टप्प्याचा बॉल लॉप केलाय, चेंडू हवेमध्ये खेळलाय. बुमराह चेंडूच्या पाठीमागे धावतोय, परंतु इथे कॅच ड्रॉप झाले. कॅच ड्रॉप झाल्यानंतर मी म्हणेन खेळाडूला जीवनदान देखील मिळालंय. मित्रांनो, एखादी संधी तुम्हाला मिळते ना तर त्या संधीचं सोनं करावं लागतं. परंतु यावेळेला गोलंदाज सचिन शेडगे सर यांनी मात्र संधी उपलब्ध केली होती, परंतु संधीचं सोनं बुमराह करू शकले नाहीत. संधी एखाद्या चहात बुडालेल्या बिस्किटासारखी असते. थोडासा उशीर झाला की ते हातातून निघून जाते. म्हणून ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते त्यावेळेला संधीचं सोनं तुम्हाला करावं लागतं. परंतु यावेळेला फिल्डरने सोडले कॅच. पुढचा बॉल चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल पुन्हा एकदा चुकी करतोय. हाताला चटका देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय एक मोठा धमाका फलंदाज ओमकारच्या बॅट मधून.
29 धावा धावफलकावरती आहेत. यस, त्याचबरोबर आणखीन एक पारितोषिक येत आहे यश शेडगे अंबानी यांच्यासाठी. राजेश शेडगे 11 या संघाचे संघमालक आणि कास पठार विभागातील सामाजिक कार्यकर्ते, पारंबे गावचे सुपुत्र अर्थातच प्रशांत दादा शेडगे यांच्या माध्यमातून इथून पुढे अर्थातच यश शेडगे जितके षटकार मारतील तितक्या षटकारांसाठी 500 रुपयांचं प्राइज आहे. म्हणजे एक षटकार मारा आणि 1000 रुपये मिळवा. धनाजी राजे शेडगे आणि प्रशांत दादा शेडगे या दोन व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून खरं तर एटीएम ओपन झालंय धनाजी राजे शेडगे आणि प्रशांत दादा शेडगे यांचं. इनका अकाउंट का पैसा उनके अकाउंट में दिया जाएगा, मगर उसके लिए आना मांगता है तो छक्का. अकोट टप्प्याचा बॉल, मोठा फटका सजवलाय. सचिन शेडगे आहेत आणि एका हाताने वा बाय वा कॅच पकडले. व्हॉट एफर्ट्स. आणि या स्पर्धेतील सर्वाधिक चांगला कॅच कोणी पकडलाय तर सचिन शेडगे सर यांनी कॅच ऑफ द डे पाहायला मिळाला आहे. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. अगदी अकोट टप्प्याचा बॉल लॉब केला होता, समोरच्या दिशेने टायमिंग प्रॉपर करू शकले नव्हते यश शेडगे. लॉंग ऑफ रिजन मध्ये सचिन शेडगे सर यांनी काय शरीरावरचं संतुलन बनवलं. एका हाताने कॅच पकडली आणि एक मोठा मासा गळाला लागलाय. अर्थातच त्याचं नाव आहे यश शेडगे. खरं तर यश शेडगे यांच्यावरती प्राइज लावलं होतं धनाजी राजे शेडगे आणि प्रशांत दादा शेडगे यांनी, परंतु या वेळेला तो अगदी माघारी परतलाय. परंतु त्याचे चांगली काम केलेलं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी 6 बॉलच्या पाठीमागे 14 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं, तो माघारी परतलाय. महेश शेडगे या मॅच मध्ये पारांबे 11 या टीमला मात्र अर्थातच कमबॅक करून देतोय. अकोट टप्प्याचा बॉल टॅब उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी मिस फिल्डिंग झाले. एक धाव पूर्ण झाले आणि चेंडू त्यानंतर घोषांकित क्षेत्रामध्ये निघून चाललाय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल अंबानी टीमला. 30 धावा धावफलकावरती आहेत. 2.2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह मला सौजन्य लाभलेत. कोपर खैराने परिसरातील समाजसेवक, भावी नगरसेवक आदरणीय श्री संदीप दादा महात्रे साहेब, त्यांचेही आम्ही आभार मानतोय. या स्पर्धेमध्ये जेवण व्यवस्था सौजन्य लाभलंय. कोपर खैराने विभागातील समाजसेवक आणि आमच्या युवा पिढीतील कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व अर्थातच आदरणीय श्री अभिजित दादा महात्रे साहेब. सामनावीर ट्रॉफी सौजन्य लाभलंय. कुमार सुनील जगन्नाथ जांभळे सीए यांच्या माध्यमातून अंपायर सौजन्य लाभलंय. आदरणीय श्री प्रकाश काशीनाथ जांभळे माजी अध्यक्ष, आदरणीय श्री रमेश नारायण जांभळे माजी सेक्रेटरी आणि आदरणीय श्री अंकुश पांडुरंग जांभळे माजी खजिनदार. यूट्यूब सौजन्य लाभलेला आहे. आदरणीय श्री भरत दादा पांडुरंग जांभळे. समालोचक सौजन्य लाभलंय. कैलासवासी कोंडाबाई शेलार, कैलासवासी उदय बजरंग शेलार यांच्या स्मरणार्थ राजेश पांडुरंग शेलार व राहुल बजरंग शेलार. मैदान सौजन्य लाभलंय. आदरणीय श्री शंकर हरिबा जांभळे. पुन्हा एकदा आपण चर्चा करूया ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली आहे. तत्पूर्वी आपण जाऊया मॅचच्या दिशेने. या मॅच मध्ये आणखीन एक मोठा धमाका आलाय. कुलदीप शेडगे सर यांच्या बॅट मधून आक्का गोला उचलकर बोला. हा 6 धावांचा टोला. बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 40 अंकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कुलदीपने बनवलेत 11 आणि त्यांना साथ देत असताना ओमकारने बनवले तब्बल 14 धावांचं योगदान आतापर्यंत टीमसाठी दिलंय. मी म्हणेन चांगली पार्टनरशिप इथे बनलेली आहे ती अंबानी टीमच्या माध्यमातून. कुलदीप आणि ओमकारच्या माध्यमातून आडव्या बॅटचा हा टोला डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फेकी चांगली केली होती, परंतु आता मात्र हवेचा झोका या मैदानावरती सातत्यपूर्वक पाहायला मिळतोय. मी म्हणेन अनेक ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये हवाचं प्रमाण थोडंसं कमी पाहायला मिळतं, परंतु या मैदानावरती हवेचं प्रमाण जास्त आहे. कारण आजूबाजूला खाडी आहे, आजूबाजूला मोठमोठी झाडं देखील आहेत आणि त्यामुळेच इथे मात्र हवेचा झोका मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय. 41 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सामनावीर टी शर्ट आम्हाला सौजन्य लाभलंय. प्रोप्रायटर पंढरपुरी चहा कुमार संकेत शंकर जांभळे, रोहित सुभाष शेलार, श्री स्वामी समर्थ ऑनलाईन सेवा यांच्या माध्यमातून. नाश्ता सौजन्य लाभलंय. कैलासवासी राजाराम धोंडीबा जांभळे, कैलासवासी जनाबाई जांभळे यांच्या स्मरणार्थ लक्ष्मण राजाराम जांभळे,
भरत राजाराम जांभळे आणि विजय राजाराम जांभळे. टी शर्ट सौजन्य लाभलंय जे आमच्या टीमला सौजन्य केलं जातं प्रत्येक वर्षी. युवा उद्योजक आदरणीय श्री तेजस शिवाजी जांभळे. पाणी सौजन्य लाभलंय कैलासवासी तात्याबा रावजी कुरळे यांच्या स्मरणार्थ सौ मंदाकिनी दिलीप जांभळे व दिलीप हनुमंत जांभळे यांचंही आम्ही आभार मानतोय. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. टाइम वेस्टेड घालवू नका. वेळेचं खूप महत्त्व आहे मित्रांनो. वेळ महत्त्वाची आहे त्यामुळेच वेळ जास्तीचा घेऊ नका. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आम्हाला मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज आकर्षक ट्रॉफी आम्हाला सौजन्य लाभलंय कैलासवासी अरुण संपत जांभळे यांच्या स्मरणार्थ श्री विलास संपत जांभळे यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाज व क्षेत्ररक्षक आकर्षक ट्रॉफी आम्हाला सौजन्य लाभले कैलासवासी शंकर श्रीपती जांभळे यांच्या स्मरणार्थ कुमार वेदिका व कुमार स्मित तुषार जांभळे यांच्याकडून. मालिकावीरसाठी कूलर देखील आहे. आपण चर्चा नक्की करूया परंतु यावेळेला फटका हवेमध्ये खेळला होता. टायमिंग प्रॉपर करू शकले नव्हते. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये कॅच घेण्याची पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली होती परंतु कॅच ड्रॉप झालेला आहे. आलेला आहे तो सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे. 2 धावा धावफलकावरती आहेत. या बॉलच्या पाठीमागे जोडल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने 43 धावा धावफलकावरती आहेत. समीरन डिलिव्हरी या बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळाली. खरं तर टप्पा चांगला होता. अचूक टप्पा, चांगली लाईन, चांगली लेंथ गोलंदाज अजय शेडगेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आम्ही सातत्याने सांगत आलोय बाहुबली पिक्चरमध्ये कटप्पा आणि क्रिकेटच्या पटलावरती अचूक टप्पा खूप महत्त्वाचा आहे आणि तो अचूक टप्पा अजय शेडगे डावकुरे हाताचे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. बॅटच्या स्लॉट मध्ये आल्यानंतर बॉलला पाठवून दिलाय. पार्किंग प्लॉट मध्ये मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा बिग 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 हाय हँड षटकार येताना पाहायला मिळतोय. ओमकारच्या बॅट मधून अंबानी टीमच्या खात्यामध्ये तब्बल 50 धावा लागलेल्या आहेत. अर्धशतक झळकावलंय अंबानी टीमने. हा टप्पा पडल्यानंतर बॉल जर आपण पाहिलं तर अगदी चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. कमबॅक करून देणारा हा बॉल आहे. यानंतरची मॅच असेल एका बाजूला असेल सांडवली त्यांच्या विरुद्ध असेल शिवतेज पारांबे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. यानंतर तुमचा टॉस केला जाणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे. पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट करतोय. शिवतेज पारांबे विरुद्ध सांडवली. हा बॉल सोडून दिलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. चला सांडवली टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर शिवतेज पारांबे टीमचे कॅप्टन प्लीज आपण रिपोर्टिंग करा. मॅचला होते सुरुवात. आडव्या बॅटने या बॉलला फक्त दिशा दिले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव प्राप्त केले. दुसरीचा प्रयत्न देखील आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 53 धावा. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आम्हाला मालिकावीर कूलर सौजन्य लाभलंय कैलासवासी पारोबाई पांडुरंग जांभळे कैलासवासी गुलाबराव तुकाराम जांभळे यांच्या स्मरणार्थ श्री महेश पांडुरंग जांभळे रवींद्र गुलाब जांभळे. उत्कृष्ट फलंदाज स्मार्ट वॉच सौजन्य लाभलंय निखिलेश ज्योतिराम जांभळे. हाई बॉल सोडून दिलाय. खराब बॉलचं प्रदर्शन पाहायला मिळालं परंतु धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल का. वाईड प्लस विकेट. वाईडच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील मिळेल आणि विकेट देखील मिळेल. ओमकार देखील माघारी जातोय. ओमकारसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 22 धावांचा खेळ त्यांनी साकारलाय आपल्या टीमसाठी. एक चांगलं योगदान. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज स्पोर्ट शूज आम्हाला सौजन्य लाभलंय कैलासवासी लक्ष्मण गणपत जांभळे यांच्या स्मरणार्थ श्री लक्ष्मण जांभळे यांच्या स्मरणार्थ संतोष लक्ष्मण जांभळे व अल्पेश लक्ष्मण जांभळे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्पोर्ट्स शूज आम्हाला सौजन्य लाभले कुमार अक्षय प्रकाश शेलार. मेडल सौजन्य प्रोप्रायटर श्री अर्थ मूव्हर्स श्री लक्ष्मण पांडुरंग माने. चेंडू हवेमध्ये आहे. खूप मोठी चुकी करतात. क्रिकेटमध्ये चुकीला माफी अजिबात नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. मिळतील 4 धावा. येतोय तो चौकार. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत तब्बल
58 धावा आणि 59 धावांचं लक्ष्य असेल ते म्हणजेच शिवतेज 11 पारांबे या टीम समोर. इथून पुढे आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, टॉस करूया. टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत आदरणीय श्री रोहिदास काशीनाथ जांभळे, त्याचबरोबर विजय श्रीपती जांभळे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्पिन करायचा आहे. त्याचबरोबर यशवंत कोंडीराम जांभळे यांनाही आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या, आपल्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, द्वितीय फेरीची मॅच आहे. करो या मरो अशी मॅच असेल, डू और डाय अशी मॅच आहे. जिंकाल तर टॉप 4 मध्ये एक ट्रॉफी तुमच्या गावामध्ये, पराभूत व्हाल तर या स्पर्धेतील प्रवास तुमचा समाप्त होतोय. अगदी आमच्या गावातील ग्रामस्थ इथे आहेत, आदरणीय श्री रोहिदास काशीनाथ जांभळे, त्याचबरोबर विजय श्रीपती जांभळे आणि यशवंत कोंडीराम जांभळे या 3 मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करतोय. द्वितीय फेरीची मॅच आहे, खूप महत्वाची मॅच आहे. जितका टॉस महत्वाचा आहे तितकीच मॅच देखील महत्वाची आहे. कॉल कोण देणार? येस, सांडवली टीमचे कॅप्टन कॉल करतील आणि कॉइन आम्ही स्पिन करतोय. कॉइन स्पिन टेल असा कॉल केलेला आहे आणि अर्थातच हेड आलाय. टॉस जिंकलाय शिवतेज पारांबे या टीमने. सागर सर, खऱ्या अर्थानं मॅच खूप महत्वाची आहे. टॉस देखील तितकाच महत्वाचा होता आणि टॉस तुमच्या बाजूने आलेला आहे. काय निर्णय असेल? आम्ही प्रथमतः फलंदाजी करू. पाठीमागच्या टुर्नामेंटमध्ये तुम्ही तिथे टॉप 4 मध्ये गेला, एक ट्रॉफी तुमच्या गावामध्ये घेऊन गेला. त्यानंतर टीम मध्ये काय बदल घडलेला दिसतोय? काय बदल तर भरपूर झाला आहे. त्यामुळे आम्ही म्हणजे चांगल्या प्रकारे आम्ही कमबॅक केला आहे आणि ही टुर्नामेंट पण आम्ही चांगल्या प्रकारे जिंकू आणि ट्रॉफी घेऊनच जाऊ गावात. निश्चितपणे जांभळमुरे गावाने युवा सरपंच योगेश दादा जांभळे यांच्या नावाने हे सरपंच आयोजित केलेलं आहे. सुबक अशा ट्रॉफीज आहेत, मैदान खूप चांगलं आहे. कशा पद्धतीच्या भावना आहेत या स्पर्धेबद्दल? खरं तर बघायला गेलं तर नवनिर्वाचित सरपंच आहेत आपल्या भागातले आणि तरुण मुलांना सोबत घेऊन काम करतात. त्यामुळे त्यांचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे. आणि प्रथम मेन गोष्ट म्हणजे तुमच्या गावातील जी एकी आहे ना, ते आज आपल्याला इथं दिसली. त्यामुळे हे सगळं जे आयोजन आहे ना, त्यासाठी खरंच अभिनंदन केलं पाहिजे जांभूळमुरे संघाचं. थँक्यू सो मच. अगदी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या, कारण आपल्या गावामध्ये जे एकोपा आहे, एकत्रितपणा आहे, ते सागर शेडगे यांनी पाहिलेला आहे आणि आज देखील तो दिसून येतोय. सांडवली टीमचे कॅप्टन, टॉस तुम्ही गमावलाय, बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारू शकता? आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू 45 धावाची. या सीझनमध्ये बॉलिंग या सीझनमध्ये जर आपण पाहिलं तर खरं तर अनेक वेळेला तुमचा संघ बॅकफुटला ढकलला होता, परंतु या स्पर्धेमध्ये पहिला सामना तुम्ही जिंकलाय आणि त्यानंतर आत्मविश्वास वाढलाय का तुमच्या टीमबद्दलचा? आणि काय सांगाल तुमच्या टीमबद्दल? आमचा आत्मविश्वास भरपूर वाढलेला आहे, कारण की आमचे जी ओपनिंग जोडीनेच मॅच जितवलेली आहे. थँक्यू सो मच. अजय आणि अतुलवरती खूप काही भरोसा आहे आणि दोन्ही टीम्सला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावा. मित्रांनो, टॉस मध्ये काय घडलं? टॉस जिंकलेला आहे शिवतेज पारांबे या टीमने. बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि बॉलिंगसाठी इन्व्हाइट केलंय अर्थातच सांडवली या टीमला. दोन्ही टीम्सला खूप सारे शुभेच्छा. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा अंतर्गत श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जांभळमुरे आयोजित सरपंच चषक 2025 पर्व क्रमांक 5चा दैदित्यमान रंगलाय क्रिकेटचा सोहळा. क्रिकेटच्या पंढरीमध्ये अर्थातच नवी मुंबई शहर ऐरोली विभागामध्ये दुपारच्या मॅच आहे. एका बाजूला अंबानी त्यांच्या विरुद्ध शिवतेज 11 पारांबे अशी मॅच आहे. 59 धावांचं लक्ष्य आहे आणि 59 धावांची चिरपाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये शिवतेज 11 पारांबे या टीमची प्रारंभिक जोडी. एका बाजूला आहे महेश शेडगे तर दुसऱ्या बाजूला आहे सचिन शेडगे. घातक जोडी आहे आणि या जोडीला थांबवण्यासाठी साहिल जाधव. पहिलाच बॉल, बॅटचा किनारा, विकेट किपरचा सहारा लाभला नाही आणि पहिल्याच बॉल वरती जीवनदान मिळालंय अर्थातच सचिन शेडगे सर यांना.
पहिल्याच बॉलवरती कॅचची संधी उपलब्ध झाली होती. त्यानंतर जर आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झाले. आडव्या बॅटचा हा टोला मिस टायमिंग स्ट्रोक. विकेट कीपरने टिपले कॅच. एक मोठा मासा गळाला लागलाय. चिडिया चीप गई खेत में फलंदाज बाद. फलंदाज बाद झालेला आहे. अर्थातच सचिन शेडगे. एक मोठा मासा गळाला लागलाय. पारांबे 11 या टीमने मात्र एक मोठा धक्का मिळवलेला आहे. परंतु गोलंदाजीचा तिकट मारा साहिल जाधव यांचा पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं रॉयल चषकामध्ये या खेळाडूने बेस्ट बॉलरचा किताब आपल्या नावावरती नोंदवला होता. तोच खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे आणि आज पॉवर प्लेचं षटक घेऊन येत असताना मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. हा बॉल सोडून दिलाय. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते. 2 धावा धावफलकावरती आहेत. 59 धावांचं एक भलं मोठं आव्हान आहे. या भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग तुम्हाला करायचा असेल ना तर निश्चितपणे तुम्हाला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल किंवा एक चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. ओहो, इथे मात्र जर आपण पाहिलं तर बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये आलेला आहे. तो डॉट बॉल. या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी कोपर खैराने परिसरातील अष्टविनायक मित्रमंडळाचे कार्यकर्ते आदरणीय श्री विजयदादा आवळे साहेब आणि त्याचबरोबर वाई पश्चिम परिसरातील एक स्टार खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे अर्थातच अंकुश चिकणे यांचा देखील इथे देखील मात्र आगमन झालेलं आहे. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. दोन धावा धावफलकावरती. आठ धावा धावफलकावरती आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं कोपर खैराने परिसरातील अष्टविनायक मित्रमंडळ कोपर खैराने मंडळातील कार्यकर्ते आदरणीय श्री विजय भाऊ आवळे साहेब आणि त्याचबरोबर वाई पश्चिम विभागातील जांभळी गावचा एक स्टार खेळाडू एक भेदक गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे आदरणीय श्री अंकुश चिकणे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या दरम्यान करत आहोत सहर्ष स्वागत. 8 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. एक त्याचबरोबर अंबानी टीमसाठी एक पारितोषिक आलेला आहे की फ्रेंड्स ग्रुप खऱ्या अर्थानं सातत्यपूर्वमध्ये हा चर्चेमध्ये ग्रुप आहे. फ्रेंड्स ग्रुप धनाजी राजे शेडगे साहेब, प्रशांत दादा शेडगे साहेब आणि अमोल जांभळे साहेब या 3 दिग्गज मान्यवरांच्या शुभ हस्ते अंबानी संघ जर हा विजयी झाला तर 1001 रुपयांचा रोख धनादेश दिला जाणार आहे. अंबानी टीमसाठी ही संधी चालून आलेली आहे. अंबानी टीमला करावं लागेल संधीचं सोनं. थँक्यू सो मच.
अकूट टप्प्याचा बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलेला आहे तो वाईड बॉल. अकूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. गिली गिली गप्पा खुश हुई रंबा, गेंद गई लंबा. 6 रनों के लिए सिक्सर, षटकार. सतरा धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. वाईड +1 अशा 2 धावा धावपलकावरती जोडूया. सकाळपासून या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला सुनील सावंत सर, पप्पू गायकवाड सर आणि हनुमंत नाईक सर हे 3 दिग्गज समालोचक तुम्हाला, माफ करा, 3 दिग्गज पंच तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. एक चांगलं पंचांची भूमिका ते निभावताना पाहायला मिळत आहेत. डान्सिंग द डाऊन विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक यश शेडगे आहेत आणि त्यांनी टिपले कॅच. फलंदाज होईल बाद. बॅक टू डकआउट. एकोणीस धावा धावपलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता इथून पुढे धावा बनवायच्या आहेत. त्या 12 बॉल 40 धावा. 12 बॉल 40 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये.
खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता, त्यानंतर चेंडूला पाठवलाय काव कॉर्नर रिजन मध्ये. सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. या मॅच मध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर औपचारिकता बाकी आहे, कारण आता 9 बॉल किती पाहिजे 37 धावा. चेंडू हवेमध्ये आहे आणि कॅच ड्रॉप झालाय. एक जीवनदान मिळेल, परंतु या जीवनदानाचा फायदा घ्यावा लागेल. तो अर्थातच फलंदाजाला इथे मिळेल. ते अर्थातच सिंगल धाव. 26 धावा धावफलकावरती आहेत. आडव्या बॅटचा हा टोला ऑन साइडला बॉल वळवलाय. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगला केलाय आणि तिथे मात्र मिळेल ती सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केलाय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. सहा बॉल 31 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सहा बॉल 31 धावांची आवश्यकता. टप्पा पडल्यानंतर बॉलला दिशेने गॅप खूप आहे मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय तो चौकार. त्याचबरोबर आणखीन एक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. खऱ्या अर्थानं कासपठार विभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि यवतेश्वर गावचे सुपुत्र. खऱ्या अर्थानं खास करून ते गावावरतून अनेक टुर्नामेंटला येत असतात. खऱ्या अर्थानं अनेक टुर्नामेंटमध्ये सहभागी होत असतात. असं एक गोड व्यक्तिमत्व. उंबरकर हे नाव नसून ब्रँड आहे. अर्थातच सागर उंबरकर साहेब यांचा शुभ सन्मान या मंचावरती आम्ही करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय की विलास काशीनाथ जांभळे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. मायाने विणलेली उमदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आणि त्याचबरोबर एक आकर्षक आठवण म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन आदरणीय श्री सागरदादा उंबरकर साहेब यांचा शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. 3.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 33 धावा. तुम्ही खऱ्या अर्थानं पाहू शकाल अगदी सागरदादा उंबरकर हा नाव नसून मात्र ब्रँड तयार केलेला आहे तो अर्थातच सागरदादा उंबरकर आणि त्यांचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. सचिन शेडगे सर यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने येणे. सचिन शेडगे सर यांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. टप्पा पडल्यानंतर चेंडू हवेमध्ये आहे. बॉक्स मध्ये टाक.
36 धावा धावफलकावरती आहेत. फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. छत्तीस धावा धावफलकावरती आहेत. चला मॅच ऑन करावे विनंती असेल. हा बॉल हवेमध्ये खेळलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आलेला आहे तो. येस, काहीच नसेल, धाव देखील घेतलेली नाही. मोठा फटका जरूर खेळला होता परंतु फिल्डिंग त्या ठिकाणी अप्रतिम पाहायला मिळाले. आता एक बॉल शिल्लक आहे या इनिंग मधील आणि 36 धावा धावफलकावरती आहेत सुनील बादापुरे. आणि हा सामना जवळजवळ आपण पाहिला तर अंबानी टीमने जिंकलेला आहे आणि अंबानी टीमसाठी पारितोषिक आलेलं आहे फ्रेंड्स ग्रुप यांच्या माध्यमातून. अर्थातच धनाजी राजे शेडगे साहेब, प्रशांत दादा शेडगे साहेब आणि अमोल दादा जांभळे साहेब या 3 मान्यवरांच्या शुभ हस्ते अगदी 1001 रुपयांचं प्राइज दिलं जाईल अर्थातच अंबानी टीमला. त्याचबरोबर आणखीन एक प्राइज येत आहे. खास करून ते प्राइज आहे समालोचक यांच्यासाठी. फ्रेंड्स ग्रुप यांच्या माध्यमातून धनाजी राजे शेडगे साहेब, अमोल जांभळे साहेब आणि प्रशांत दादा शेडगे साहेब या 3 मान्यवरांच्या शुभ हस्ते 500 रुपयांचं प्राइज आलेलं आहे. ते समालोचक यांच्यासाठी. त्यांचंही आम्ही आभार मानतो. आपले कौतुकाची थाप आमच्यापर्यंत तुम्ही देत आहे त्याबद्दल आम्ही तुमचा आभार मानतो. आणि मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे खऱ्या अर्थानं सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि त्याचबरोबर राजेश शेडगे या टीमचे संघ मालक आदरणीय श्री धनाजी राजे शेडगे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर हे सचिन सावंत, गणेश भाविस्कर आणि नितीन काळसेकर ते 3 पंच म्हणून बोलले. आलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत शुभ सन्मान. खरं तर अंबानी टीमचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. अर्थातच मॅन ऑफ द मॅच कोणी